अमरावती जिला कृषि साहित्य सेवा संघ के अध्यक्ष मिलिंद इंगोले ने दी जानकारी के मुताबिक आगामी 2 से 4 नवंबर तक 3 दिन कृषि निविष्ठा केंद्र बंद रहेंगे। महाराष्ट्र शासन ने कृषि निविष्ठा व्यावसायिकों के संबंध में विधेयक क्रमांक 40 से 44 के अनुसार नए कानून लादे हैं। प्रस्तावित कानूनों के प्रावधान इन कृषि निविष्ठा व्यवसायिकों के लिए अत्यंत कठिन एवं अन्यायपूर्ण होने का आरोप व्यावसायिकों ने लगाया है। ये कानून लागू हो जाने पर कृषि निविष्ठा व्यावसायिकों को व्यवसाय करना असंभव होने का अनुमान भी उन्होंने व्यक्त किया है। इस कानून के विरोध में महाराष्ट्र फर्टिलाइजर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स एसोसिएशन के मार्फत 2 से 4 नवंबर की कालावधि में प्रतिष्ठान बंद रखना पुकारा है। इस बंद को जिला कृषि साहित्य एवं सेवा संघ द्वारा समर्थन दिया जाएगा। ऐसा निर्णय संघ की कार्यकारिणी की बैठक में लिया गया। रबी सीजन की गड़बड़ में कृषि निविष्ठा केंद्र बंद रहने के कारण किसानों को भारी असुविधा होगी। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मी मिलिंद इंगोले, नमस्कार। अध्यक्ष अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ अमरावती। शासनाने जे 5 विधेयक प्रस्तावित केलेले आहे, ज्याच्यामध्ये कृषी कायदा संशोधन विधेयक त्याला असे संबोधले आहे। याच्यामध्ये 40, 41, 42, 43 आणि 44 असे ते विधेयक आहेत जे हिवाळी अधिवेशनामध्ये शासन त्याला पास करून घेणार आहेत। तर या संदर्भाचे विधेयक जे आहे ते अतिशय जाचक आहेत। त्याच्यामध्ये जे विक्रेत्याला नुकसान भरपाई करता दोषी धरणे, त्याच्यानंतर त्याच्यावरती काही दंडात्मक कारवाई करणे, जे दंड आज 500 रुपये आहेत ते दंड साधारण 25,000पासून 1 लाखापर्यंत घेणे किंवा त्याला 3 महिन्यापासून तर 3 वर्षापर्यंत कैदेची सजा त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे। आणि सगळ्यात जाचक कायदा जो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणू इच्छित आहे तो आहे MPD ॲक्ट। MPD ॲक्ट जो लागतो वाळू माफिया, झोपडपट्टी गुंड यांना त्या कक्षेत कृषी केंद्रांना सरकार आणू इच्छिते। हे अत्यंत चुकीची बाब आहे की आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला आणि व्यापाऱ्यांना चोर समवते ही सरकार। त्याच्या विरोधात आम्ही जे महाराष्ट्र लेव्हलवरती 70,000 जे ग्रामीण भागात जे लोक काम आमचे कृषी केंद्राचं जाळं पसरलेलं आहे, तसेच अमरावती जिल्ह्यात 1100 जे आमचे विक्रेते आहेत आणि अमरावती शहरात साधारण 100 लोक काम करतात कृषी केंद्राचे। तर आम्ही 2 ते या कायद्याला विरोध करण्यासाठी 2 तारीख ते 4 तारीख हा बंद प्रस्तावित केलेला आहे, जेणेकरून सरकारने आमची मागणीकडे लक्ष द्यावे आणि हे कायदे मागं घ्यावे। या संदर्भात पंढरपूर इथे 10,000 कृषी केंद्र चालक एकत्र झाले होते आणि सन्माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडेसुद्धा या सभेला उपस्थित होते। त्यांच्यासमोर आम्ही आमचं ग्रहानं मांडलं की साहेब, हे तुम्ही जे करता आहात हे अत्यंत चुकीची बाब आहे आणि असं होणे हे चुकीचं आहे, कारण कुठेच देशात हे कायदे लागू नाही आहेत। महाराष्ट्र सरकारला अशी काय गरज पडली हे कायदे प्रस्तावित करण्याचे कारण काय आहे? कारण देशात आपण जर विचार केला तर कुठेच भारतात हे कायदे लागू नाही आहे आणि हे जे कायदे संशोधन करण्याचे अधिकार केवळ सेंट्रल गव्हर्नमेंट जे केंद्रीय शासनाला आहे आणि जे काही कायदे सध्या अस्तित्वात आहे ते पुरेसे आहे। बियाणे विक्रेत्याला किंवा कोणत्या शेतकऱ्याचं काही नुकसान झाल्यास त्याला भरपाई देण्याचे काम हे उत्पादकाचे असते, कारण आम्ही एक सीलबंद पॅकेटमध्ये कुठलीही कृषीनिष्ठा विकल्या जाते, त्याच्यामुळं क्वालिटीवर आमचा कुठलाच त्याच्यावर आमचं बंधन राहत नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणती फेरफार करत नाही। तर मग आम्हाला काय सरकार आम्हाला काय दोषी समजते? त्याच्याकरता हा बंद प्रस्तावित करण्यात आलेला आहे। याच्या जर सरकारने आमच्या मागण्या नाही केल्या तर आम्ही बंदसुद्धा चे आव्हानसुद्धा करू शकतो। धन्यवाद। अभी रबी फसल का टाइम है और ऐसे टाइम पर सभी दुकानों का बंद रहना क्या आपको जाचक लगता है?
सर आता कसं आहे की शेतकऱ्यांना थोडाफार त्रास होईल, पण हे कायदे कसे आहे थोडेसे जाचक आहे आणि याच्यामध्ये व्यवसाय करणं अतिशय कठीण आहे. आम्ही शेतकऱ्यांची दिलगिरी याच्यामध्ये व्यक्त करतो की त्या शेतकऱ्यांना जो काही त्रास होईल त्यांना आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की शेतकऱ्यांना जो काही त्रास होईल त्याच्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.